सा नि सा देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील हाला विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 पुंडली कावळे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भाई सब संतन की जय नामदेव महाराज की मातरी नर्मदा मैया की जय बोलो रे भाई सब संतन की जय प्रभु रामचंद्र भगवान की बजरंगबली हनुमान की जय पुसावेसी हेची वाटे पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील अवघियांचा विसर झाला अवघियांचा विसर झाला हा राहिला उद्योग देव कृपा करील मज काय लाज राखील तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मज काय लाज राखील प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी चिंतनाकरिता अर्थात निरूपणाकरिता उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आणि 4 चरणांचा आहे. प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज आपली पारमार्थिक साधना करत असताना तुकोबरायाच्या जीवनामध्ये जी काही मुमुक्ष अवस्था प्राप्त झालेली आहे त्या मुमुक्ष अवस्थेतील तुकोबराय आज आतापर्यंत केलेल्या साधनेच्या प्रित्यर्थ भगवान परमात्म्याच्या पुढ्यात एक अपेक्षा व्यक्त करतात. महाराज म्हणतात आतापर्यंत मी परमार्थिक साधनेला परावृत्त झालो किंवा परमार्थिक साधनेकरता जेव्हा मी लागलो तेव्हा माझ्या जीवनामध्ये मी साधना करत गेलो आणि साधक जेव्हा साधना करत असतो तेव्हा त्या साधकाच्या जीवनामध्ये साधना त्याची जशी जशी प्रबळ होत जाते तीव्र होत जाते जसा जसा त्या साधकाचा साधनेचा उच्चांक गाठत जातो तशी तशी त्या त्या पद्धतीची आपापल्या साधनेनुसार त्या साधकाची शास्त्रकार सांगतात अवस्था होत जाते. तसं महाराज म्हणतात पारमार्थिक अनुषंगानं जर एखादा साधक परमार्थाचं चिंतन करायचं झालं परमार्थाची साधनेला प्रवृत्त झाला तर त्या साधकाच्या जीवनामध्ये एक अवस्था फार गरजेची आहे. किंबहुना आतापर्यंतचा जो आपल्याला किंवा संत वाङ्मयाने जो काही परमार्थ केला किंबहुना तुम्हा आम्हाला जी काही परमार्थाची वाटचाल संत वाङ्मयाने दाखवून दिलेली आहे किंवा आपल्याला सुद्धा जो काही परमार्थ करायचा आहे मला असं वाटतं तो परमार्थ त्याच अवस्थेला पोहोचण्याकरता करायचं. महाराज म्हणतात ती अवस्था कुठली तर महाराज म्हणतात माझी जी काही माझ्या जीवनामध्ये साधना केली बाबा असं नाही
तुकोबाराने एखाद्या साधनेचं नाव या अभंगात घेतलं नाही, पण महाराज जेव्हा साधक साधना करतो आणि तेव्हा त्या साधकाच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त होत असते. आता ते समोर चिंतन सांगणार आहे मी, ऐका. सांगण्याचा मुद्दा असा आहे माझा, साधक मग साधना कुठली का करेना, मग ज्या त्या युगाप्रमाणे जी ती साधना विभिन्न आहे. शास्त्राचं चिंतन जर करायचं झालं तर शास्त्रकार सांगतात, कृतेध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकहे द्वापारे परिचर्यात्मा कलौ तद हरिकीर्तनात. आता पद्धतीनं जी जी साधना सांगितली आहे ज्या ज्या युगामध्ये ती साधना तर त्यांनी केलेली आहे. पण आता कलियुगामध्ये जर आपल्याला असं वाटतं बाबा भगवान परमात्म्याची कृपा किंबहुना भगवान परमात्मा आपलासा करून घ्यावा असं जर अंतःकरणामध्ये वाटत असेल, किंबहुना आपल्याला जर अशी अपेक्षा असेल, तर त्या साधकाने जीवनामध्ये साधना करावी. हा महत्वाचा मुद्दा आहे. महाराज ऐका, मनुष्यानं किंवा साधकाने जीवनामध्ये साधना करावी हे मान्य आहे, पण मग कुठली साधना करावी? मग शास्त्रकार त्याच्या करता बरेच साधनं सांगतात आणि महाराज म्हणतात साधनं बरेच आहे, पण तुम्ही साधन कुठलंही करा महाराज. ऐका, लक्षपूर्वक ऐका. साधना जीवनामध्ये कुठली अवलंबन करा, आचरणामध्ये आणा, तुमच्या जीवनामध्ये अवलंबन करा. पण ती साधना करत असताना साधना कुठली का असेना, त्या साधने मागचं महाराज साध्य मात्र तुमचं आमचं आदी करून संत वाङ्मयाचं एकच साध्य आहे. ते जर कोणतं असेल तर एक तर भगवान परमात्म्याची कृपा हस्तगत होणं हे एक साध्य आहे, किंवा भगवान परमात्मा आपलासा करून घेणं हे एक साध्य आहे. तसं महाराज म्हणतात ते साध्य आहे आणि त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता किंबहुना भगवान परमात्म्याची कृपा माझ्यावर होण्याकरता मी आतापर्यंत बाबा साधना केली. मग साधना कोणकोणती केली तर अनेक साधन शास्त्रकारांनी सांगितली. पण ऐका, मी आता शब्दाला स्पर्श करून गेलो की साधनं भरपूर आहेत, पण महाराजजी साध्य एक आहे. साध्य जर कोणतं असेल तर महाराज म्हणतात जोपर्यंत यशावत जीव जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर जर आपल्याला असं वाटतं की आपलं सार्थक व्हावं, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली विठ्ठलाची एक देखली